नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ नकाते, ओम ॲग्रो एजन्सी मंगळवेढा. कांदा पिकावर ढगाळ हवामानात फुट तुडतुडे आणि अळीचा प्रादुर्भाव जास्त राहतो. त्यामुळं कांद्याची पात पांढरट होऊन पाती मुरगाळणे किंवा पाती दुमडणे ह्यासारख्या समस्या उद्भवतात. पातीला पिळा पडतो. पातीला पिळा पडल्यामुळं कांद्याचा जो गड्डा आहे तो बारीक राहतो आणि उत्पन्नात घट होते. दुसरी गोष्ट म्हणजे कांदा पिकावर येणारे रोग. तर कांद्या पिकावर ह्या वातावरणात भुरी येतो, करपा येते, पात मर असते आणि कूज हा प्रादुर्भाव सध्या सगळीकडे आम्हाला दिसून आला. तर आम्ही स्वतः आमच्या ऑब्झर्वेशन खाली 2 प्लॉटमध्ये आम्ही ह्या सर्व रोगासाठी आणि ह्या किडीसाठी आम्ही 2 स्प्रे रिकमेंड करतोय. आम्हाला पूर्णपणे त्याचा रिझल्ट आलाय. पहिला स्प्रे म्हणजे रेनकॉल 1 ग्रॅम आणि त्यामध्ये सुडोफोर्स 1 ग्रॅम असं शुद्ध पाणी आणि ताजे पाणी घेऊन 200 लिटर पाण्यात हे 2 पुढे टाकून 1 एकरासाठी तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे करपा, भुरी, डावणी आणि कूज ह्या गोष्टी कव्हर राहतील. आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे किडीसाठी तर तुम्ही कांद्याची पिळा पडणे आणि कीड यासाठी तुम्ही सोलोमन पर लिटर 1 ml आणि त्यासोबत तुम्ही कस्टोडिया पर लिटर 1 ml त्यामध्ये चांगल्या कंपनीचं स्टिकर टाकून तुम्ही हा 2 स्प्रे घेऊ शकताय. आम्हाला 100% गॅरंटी आहे की ह्या 2 स्प्रेमुळे तुमच्या कांदा पिकाची चांगली वाढ आणि चांगलं पीक येण्यास तुम्हाला मदत होईल. त्याचसोबत कांदा पिकामध्ये प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्ही जर पावडर सिलिकॉनचा वापर केला किंवा स्टेप फर्टिलायझरचं स्टेपसिल म्हणून आहे त्या जर पर लिटर 2 ग्रॅम प्रमाणे प्रत्येक स्प्रेमध्ये जर तुम्ही ते टाकलं तर तुमच्या कांद्याची पात ताट राहील, पिचकणार नाही आणि काळोखी चांगली टिकून राहील. रोगाचा अटॅक कमी राहील. कारण सिलिकॉन हे असं कंटेन आहे की त्या पातीभोवती एक सिलिका कंपाऊंड तयार करतं. त्यामुळे थ्रिप्सला आणि रोगांना त्या पातीला बळी पडू देत नाही. त्यासाठी प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्ही स्टेपसिलचा पर लिटर 2 ग्रॅम वापर करू शकता. धन्यवाद मित्रांनो.